नमस्कार. आज मी आपणास बाळंतबत्तीसा म्हणजे याला इंग्लिशमध्ये आपल्याला असं म्हणता येईल टॉनिक इन डिलिव्हरी हे देण्याची जी पद्धत होती त्याच्यामागं बरेच शास्त्रीय कारणं असतील. त्याच्यात विशेषतः या बाळंतिणीला बाळंतरोग होत नसायचं, तिच्या अंगावरून पांढरं जाऊ नये, बाळाला दूध वाढावं, तिला शक्तिवर्धक त्या औषधं मिळावं, तिला पोटदुखीचा त्रास कंबरदुखीचा त्रास होऊ नये, तिचं पोट सुटू नये इत्यादी कामासाठी याचा उपयोग होत होता. पूर्वीच्या काळी औषधं फार कमी होते, हीच औषधं दिली जायची. म्हणून आजही बाळंतबत्तीसाला तेवढंच महत्त्व आहे. आजही बाळंतपण दवाखान्यात जरी केले गेले तरीसुद्धा हा बत्तीसा देण्याची जी पद्धत आहे याच्या मागचं कारण तेच आहे. याच्यात मुख्य वस्तू जी आहे ती खारीक आहे, ती 1 किलो घ्यायची असते. याच्यात खोबरं 750 ग्रॅम, याच्यात बदाम बी 250 ग्रॅम, याला लागते साखर किंवा गूळ 2 किलो, तूप साधारणतः 2 किलो लागतं. तुपात काही वस्तू भाजायच्या असतात, तुपात भाजल्याबरोबर वरूनही तूप टाकण्याची पद्धत आहे. सफेद मुसळी लागते 10 ग्रॅम, कायफळ लागतं 10 ग्रॅम, याच्यात सालम मिश्री नाव 10 ग्रॅम, पंजाब मिश्री 10 ग्रॅम, गाठी पिंपळी 10 ग्रॅम, लेंडी पिंपळी 10 ग्रॅम, गोडंबी 100 ग्रॅम, खसखस 100 ग्रॅम, बदामी धने 100 ग्रॅम, बडीशोप 50 ग्रॅम, धुनीच्या शेपा किंवा बाळशेपा म्हटलं जातं त्या साधारणतः 50 ग्रॅम, दूध काढी 10 ग्रॅम. आणि मायफळ जे आहे या मायफळचं वैशिष्ट्य असं आहे का जर त्या बाळंतिणीला मुलगा झाला तर तिला मायफळ द्यायचं नसतं, आणि जर तिला मुलगी झाली तर त्याच्यात मायफळ टाकतात, ते 1 नग टाकतात. लवंग 5 ग्रॅम, मिरी 5 ग्रॅम, कंबरकस 25 ग्रॅम, सुपारीचं फूल 10 ग्रॅम, अक्कलकरा 10 ग्रॅम, सराटे 100 ग्रॅम, जायपत्री 20 ग्रॅम, सुंठ 100 ग्रॅम, डिंक तळलेला 250 ग्रॅम व डिंकाची पावडर किंवा भुकटी ती साधारणतः 100 ग्रॅम. याच्यात आळीव टाकतात 25 ग्रॅम, आस्कंद टाकतात 10 ग्रॅम आणि जायफळ टाकतात 2 नग. असं जे हे मिश्रण आहे, ह्या मिश्रणाचं काय करायचं असतं, खारीक आणि खोबरं वेगळं तयार करून ठेवायचं, बदामाचे काप करायचे, ह्या जे बाकीच्या वस्तू असतात या थोड्या प्रमाणात भाजायच्या असतात. त्याच्यात खोबरं खारीक जे मिश्रण जे असतं ते त्याच्यात मिक्स करायचं, त्याला पण थोडासा भाजायचं असतं. नंतर चवीनुसार साखर तूप त्याच्यात मिळवायचं, गूळ पण मिळवायचा, आणि याचे 40 लाडू करण्याची पद्धत होती. 40 लाडू का? 40 लाडू डिलिव्हरीनंतर 5ची झाल्यानंतर आपण ते 40 लाडू म्हणजे 45 दिवस 1.5 महिना देण्याची जी पद्धत होती ती ह्याच कारणास्तव होती. बाळंतिणीला 1.5 महिना आराम मिळेल, या वस्तू तिच्या पौष्टिक म्हणून तिच्या शरीरात जातील, तिला व तिच्या बाळाला त्याचा चांगला उपयोग होईल, असा पूर्वीचा हे होता. कारण आज अशी परिस्थिती आहे, बाळंतबत्तीसाच्या वस्तू नवीन पिढीला माहीत नाही असं मला वाटतं. त्याचं कारण असं होतं का आजी बत्तीसा वापरायची, मग माझी आई वापरायची, मग माझी आता मंडळी वापरते, उद्या माझी सून पण वापरेल, ही फक्त रूढी चालू झालेली आहे. परंतु बत्तीसा काय आहे हे बऱ्याचशा लोकांना अजून ठाऊक नाही. आणि बत्तीसाचा काय उपयोग आहे, प्रत्येक वस्तूचं जर वर्णन केलं तर फार मोठं वर्णन होऊ शकतं. परंतु ढबळमानाने याचे जे अंदाजे तुम्हाला मापं दिलेत हे मापं एक सर्वसामान्य मानले जातात. याप्रमाणे करा, बाळंतिणीला चांगलं शक्तिवर्धक औषध घरी द्या, आणि बाळाची सुद्धा याच औषधामुळं निगा राखली जाते, याचा चांगला अनुभव आलेला आहे. आपण करून पाहावा. धन्यवाद.